मुंबई नाशिक महामार्ग, वडपीची टेकडी, वडपीच्या टेकडीजवळ मुंबई नाशिक महामार्गावरील ब्रिजचे जे अर्धस्थितीचं काम आहे ते ज्या बाजूला अजून एक पूल बांधला जाणार आहे आणि इथे ग्लोबल कॉम्प्लेक्स समृद्धी महामार्गाचे वळण इथनं आहे. आपण आज जर प्रवास करणार आहोत तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं. शिरसाट 36 किलोमीटर, पारघर 62 किलोमीटर. म्हणजे आपण जो शिरसाट लिहिलं आहे तिथपर्यंत अजून प्रवास करून पाहूयात. इथनं फोर व्हीलर वगैरे जातात की नाही, आपण बाईकने जाण्याचा प्रयत्न करूया. तिथे बोर्ड वगैरे लावले आहे तिथे आणि डिवायडर रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे. तरी पण जाऊन पाहूयात काय ते. आणि अशा प्रकारे आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो आमने ते अकलवली इंटरचेंज किंवा विरार इंटरचेंजपर्यंत जो मार्ग आहे त्याची सुरुवात ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या बाजूने होते. जो मतलब टेकडी फोडून हा मार्ग तयार करणारा त्या ठिकाणी आपण उतरत आहोत. आणि तुम्ही पाहू शकता कित्येक गाड्या, कित्येक चारचाकी वाहने इथनं येत जात असतात. आता या अकलवली इंटरचेंज या ठिकाणाहून येतात का पूर्णपणे विरार इंटरचेंज इथून येतात याचा एक अंदाज काय लावता येत नाही आहे. पण तरीसुद्धा पूर्ण प्रवास केल्यानंतर मी आपणास सांगू येईल काय आहे नक्की ते. जसे आपण रस्ता जिथे डिवाईड झाला त्या ठिकाणी पोहोचलो आहे, 2 फलक लावलेले दिसलेत ज्याच्यावर पूर्णपणे मेन्शन केलं होतं की सध्या या मार्गाचा वापर करू नये. जसे आपण रस्त्याच्या खाली उतरलो होते 2 बोर्ड लावलेले ज्याच्यावर असं मेन्शन केलं आहे की पुढे रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू असल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. तरी आपण काम चालू असलेल्या रस्त्याचा वापर प्रवासासाठी करू नये असे 2 बोर्ड लावलेले आहेत. बघूयात आता आपण पुढे काय कंडिशन येते. चला. जसे आपण इथून प्रवासाला सुरुवात करतो आपल्याला समोरच शिरसाट वडोदरा यांचे जे अंतर आहे ते किती किलोमीटर अंतरावर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचतात त्याचे अंतर लिहिलेले आहे. 375 किलोमीटर. शिरसाट 36 किलोमीटर आहे, पालघर 82 किलोमीटर. असे जे काय अंतर आहेत ते सर्व तिथे मेन्शन केलेले आहेत. आणि अजून जसे आपण 1-2 किलोमीटर पुढे येतो पुन्हा आपल्याला डिवायडर टाकून रस्ता बंद केलेला पाहायला मिळतो. आणि इथे जो रस्ता डिवाइड टाकून बंद करण्यात पूर्णपणे लिहिलेलं आहे की पुढे रस्त्याचे काम चालू असल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. तसेच बाजूला अजून लिहिलेलं आहे सावधान. म्हणजे तरीसुद्धा आपण या मार्गावरनं प्रवास केल्यास जर काही दुर्घटना घडली तर त्यास कुठल्या प्रकारचे हे रस्ते जे बनवणारे कंपनी ठेकेदार वगैरे यांचा कुठलाही त्यात दोष राहणार नाही असे त्यात नमूद करण्यात आलेले. म्हणजे प्रवास करूच नाही, जर केलाच तर त्यात जी काही जबाबदारी असेल, जी काही घटना घडेल त्याला सर्वस्वी जे कोणी इथनं प्रवास करतात ते जबाबदार असतील. आणि अजून थोडा पुढे आपण आलो 3-4 किलोमीटर अंतर काय तुम्ही पाहू शकता. जसे बदलापूरच्या बाजूने जाताना आपल्याला हाय व्होल्टेज पॉवर टॉवर रस्त्याच्या मध्ये आलेले दिसतात आणि ते काम थांबलेले आहेत. तसेच काम या ठिकाणी देखील थांबलेले आहेत. हे 2 अति उच्च दाबाचे विद्युत प्रवाह वाहिनीचे जे 2 खांब आहेत त्यांच्यामधनं ज्या तारा गेलेल्या आहेत त्यांच्यामुळे इथलं देखील काम थांबलेलं आहे. काही दिवसांपूर्वी इथे अपघात देखील घडलेला, त्यामुळे त्या पाट्या जरा जास्त प्रमाणात लावलेल्या, पूर्वी थोडा कमी होता. जसे आपण अजून पुढे येतो साधारणतः अजून 5-6 किलोमीटर किंवा 8 किलोमीटर पुढे आपण आलो की आपल्याला भिवंडी वाडा रोड जो आहे तो भिवंडी वाडा रोड जातो. ज्या भिवंडी वाडा रोडवर लामज या ठिकाणी, लामज या गावाच्या ठिकाणी आपल्याला हा ब्रिज पाहायला मिळतो. भिवंडी वाडा रोड. आपण मुंबई नाशिक महामार्ग वडपेची जी टेकडी ग्लोबल कॉम्प्लेक्स तिथनं प्रवासाला सुरुवात केलेली. साधारणतः 5-6 किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला हा भिवंडी वाडा रोड जो मुख्य मार्ग आहे तो दिसलेला आहे. आणि या ठिकाणी मी थांबण्याचं कारण असं आहे की काही महिन्यांपूर्वी एक बातमी आलेली की या ठिकाणी एंट्री एक्झिट पॉईंट दिले जाईल कदाचित असं म्हणजे म्हटलं गेलं होतं. जे खासदार बाळा म्हात्रे यांच्यामार्फत एक बातमी आहे, पेपरात लोकल न्यूज चॅनलमध्ये देखील सांगितली गेली होती की या लामज गावा ठिकाणी एंट्री एक्झिट दिली जाईल जेणेकरून वाड्यावरनं ज्या मोठे मोठे कंटेनर ट्रक्स वगैरे जे काय येतात वाडा मनोर वगैरे ते इथून भिवंडीत न जाता वंजाप नाक्यावरनं तिथून न जाता याच ठिकाणाहून डायरेक्ट इनकमिंग आउट गोन होऊ शकते अशी बातमी होती. इथे मला तसं काय दिसत नाही आहे. बाकी चला आपण जाऊया पुढच्या प्रवासाला करूया सुरुवात. लांबच या ठिकाणाहून सुसाट प्रवास केल्यानंतर आपण साधारणतः 10 किलोमीटर पुढे आपण आल्यास आपल्याला
अकलोली इंटरचेंज लागते आणि अशा प्रकारे आपण अकलोली इंटरचेंज या ठिकाणी पोहोचलो. अकलोली इंटरचेंज म्हणजे वज्रेश्वरी करता किंवा वसई करता आपण या ठिकाणाहून खालती उतरू शकतो. सरळ आपण गेल्यास विरारच्या दिशेने जाऊ शकतो आणि जर डाव्या हाताला वळण घेतले तर आपण वज्रेश्वरीला जाऊ शकतो, गणेशपुरीला जाऊ शकतो. मुंबई नाशिक हायवे वरती इथून प्रवासाला आपण सुरुवात केलेली आणि आपण आलो अकलोली इंटरचेंज या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे वज्रेश्वरी जाण्याकरता जे इंटरचे म्हणजे एक्झिट राहणार आहे ती इथे राहणार आहे आणि सरळ जर आपल्याला जायचं असेल गुजरात दिल्लीला तरी आपल्याला सरळ जाणे, कुठल्याही प्रकारची एंट्री एक्झिट वगैरे नाही. वज्रेश्वरी जायला ही एक्झिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही जेव्हा याल ते तुम्हाला या मार्गाने वज्रेश्वरीला जाता येईल आणि जर तुम्हाला गुजरातला वर जायचं असेल तर तुम्ही सरळ जाऊ शकता. अशा प्रकारचं आहे आणि जसे मी इथे आलो तुम्ही पाहू शकता समोरच इथे बाटल्यावर पडला. इथे बहुतेक या महामार्गाचा उपयोग कदाचित रात्री होत असावा आणि आता आपण इथून पुढे जो विरारपर्यंतचा रस्ता चालू आहे की नाही ते पाहूयात. एक बाईक गेले आहेत ना, आपल्याला माहीत नव्हतं सुरू आहे की नाही. आपण देखील बाईक घेऊन जाऊयात आणि पाहूयात विरारपर्यंत जाता येईल का. आणि आपण आता विरारच्या दिशेने निघालेलो आहोत. सदरचा विरारपर्यंतचा जो व्हिडिओ तो आपण यापूर्वी 2-1 महिन्यापूर्वी केलेला. त्यानंतर आत्ता आपण आलेलो आहोत आणि विरारच्या दिशेने प्रवास करताना मागील वेळेस देखील आपण आलो, त्यावेळेस देखील इथे वरती डिवायडर टाकून रस्ता अडवण्यात आला होता. आज देखील 4 व्हीलरचं काय जाताना दिसलेले नाही, कारण दुचाकी मात्र एक गेले होते. त्या अनुषंगाने आपण देखील निघालेलो आहोत. डाव्या तर तुम्ही खाली पाहू शकता टोल प्लाझा आणि आपण विरारच्या दिशेने वरतून प्रवास करत आहोत. जसे की मी अंदाज बांधलेला की इथे रस्ता बंद असेल. इथे डिवायडर टाकलेले दिसत आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरार इथे रस्ता देखील बंद असू शकतो. बघा इथे देखील बंद आहे. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.